आज आपण बनवतोय मटण, सातारी मटण. श्रावण संपलेला आहे, त्यामुळे आज आपण मटण बनवणार आहे. हे मी अर्धा किलो मटण घेतले धुवून, त्याला आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट लावलेली आहे. थोडंसं मीठ टाकलंय चवीला आणि हळद टाकली आहे. हे कांदा चिरून घेतलेला आहे. आता आपण फोडणी देऊया. हे बघा, पातेलं गरम झालेलं आहे. यात आपण तेल टाकूया. कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आणि त्यानंतर हे आपण जे मटणाला पेस्ट वगैरे लावून ठेवलंय, हळद मीठ, ते त्याच्यामध्ये टाकायचं. हे बघा, कांदा आता हा ब्राऊन झालेला आहे. याच्यावर मी हे मटण टाकते. त्याला आता याच्या आमच्या पाण्याबरोबर थोडंसं शिजवून घ्यायचं, वाफवून घ्यायचं. शिजवून घ्यायचं म्हणजे वाफवून घ्यायचं आहे. थोडंसं परतून त्याच्यावर ताटावर पाणी टाकून थोडं वाफवून घ्यायचं. हे बघा, आता त्याला आमचं पाणी सुटलंय. आता मी त्याच्यामध्ये हे जे वर ताटावर पाणी ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये ओतणार आहे. हे बघा, तर हे आपण शिजायला ठेवूया. झाकण आपलं बघा, मटण शिजले, पिवळं रस्सा झालेला आहे. आता आपण ह्याला फोडणी टाकत आहे. कढई गरम करायला ठेवले. तेल टाकतोय आपण. हा मसाला आहे आलं लसूण कांदा आणि कोथिंबीर, खोबरं, ह्याचं हे वाटण केलेलं आहे. हे मी आता तेलामध्ये भाजून घेणार आहे. आणि थोडंसं आमचा घरचा माझा काळा लाल मसाला टाकणार आहे, कांदा लसूण मसाला. तर आपण हे आता आधी भाजून घेऊया. बघा, हे भाजतंय आता. याच्यामध्ये मी टाकणार आहे हा कांदा लसूण मसाला, घाटी मसाला म्हणतात ह्याला. हा याच्यामध्ये आपण भाजून घेऊया या मसाल्यामध्ये. आणि हा मसाला आपल्याला या पिवळ्या रस्स्यामध्ये टाकायचा आहे. त्याचं थोडंसं सुकं बनवायचं. दाखवते मी तुम्हाला. आपण थोडासा याच्यामध्ये 1 चमचाभर मालवणी मसाला टाकूया. तर तेवढीशी त्याला वेगळी चव येईल ह्याला. हे आपलं आजचं जेवण तयार आहे. तांदळाची भाकरी, सुक्का मटण, रस्सा, इंद्रायणीचा भात, कांदा, मुळा. तुम्हाला माझी ही आजची मटणाची रेसिपी कशी वाटली ते मला तुम्ही जरूर कळवा. थँक्यू.